बसवून बघ. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. सिट डाऊन. थँक यू टीचर. मुलांनो, दिवाळीच्या सुट्टीनंतरचा आजचा हा आपला पहिला दिवस आहे. येस टीचर. मग दिवाळीच्या सुट्टीत कोणी कोणी काय काय केलं मला सांगणार ना? येस टीचर. हा, खूप खूप मजा केली. येस टीचर. तुम्ही सगळ्यांनी होमवर्कही केला असेल की नाही? येस टीचर. व्हेरी गुड. गुड गर्ल. जाऊ मग तिकडे. अगं मोठ्याने बोल, तुला तरी कळतंय का काय बोलतेस ते? बघ बघ. अगं खेळू नका, वाच नीट. काय झालं? अभ्यास का? अभ्यास. आहा. डॅडी डॅडी आज ना आमच्या शाळेत गंमत काय झालं मला सांगा. तो चंदू होता ना आमच्या बेंचवर बसलेला. बरं मग आम्ही त्याला सोडणार आहे काय? काय केलं तुम्ही? आम्ही काय केलं सांगू? हा? आम्ही त्याला गुदगुले करून खाली पाडलं. आणि टीचर आल्या. आणि तुम्हाला दम दिला. चूक चूक चूक. त्यांनी आम्हाला शाबासकी दिली. चंद्रला गुदगुल केल्याबद्दल? नाही हो, आम्ही दिवाळीचा अभ्यास पूर्ण केला म्हणून शाबासकी दिली. अरे वा 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 वा. मग असाच अभ्यास करा आणि शाबासकी मिळवा. हा. चांगल्या वागा. त्यांच्या नादी काय लागताय भाऊजी? डॅम्बिस झाले दोघी. नाहीतर काय, दोघींना कोणाची भीती राहिली नाहीये. बळा, बघा कोणाला ते बघ. अरे बापरे, आता कोणाला एवढ्या रात्री? अय्या राजात आली. राजात किती दिवस लावले तू? हाय दादा, कशी आहेस? काय ग गप्प का? बरं नाही का तुला? नाही रे दादा, प्रवासामुळे खूप थकली आहे, बाकी काही नाही. आत्या आत्या सांग ना, हाऊ वॉज युअर शूटिंग? अगं थकून आले ना ती, जरा श्वास तर घेऊ दे तिला. मी फ्रेश होऊन येते. राजू, राधाकाला विचार तुला मूड का खराब आहे? विचारते हो, आता तर आलीये. तिला जरा फ्रेश होऊ द्या, जेवायला वाढताना विचारेन. हा बोला. आज सोमवारची तारीख पडली आहे. सकाळी 11 वाजता बरोबर हजारा कोर्टात. ओके. अरे काय म्हणते तुझी नगरसेवक विठ्ठलरावची केस? माझा तर पूर्ण प्रयत्न झाला की त्याला 7 वर्ष खडी बोर्डाला पाठवायचा, पण साला राजकीय दबाव ना. मला वाटलंच होतं, मी तुला आधी बोललो होतो ना या केसमध्ये काही दम नाही म्हणून.
अरे शेवटी सगळे संत्री मंत्री सगळे राजकीय पुढारी एकत्रित येतील आणि त्या हरामखोराला मदत करतील. शेवटी सगळे चाले एकाच माळीचे मणी. बघूया काय होतंय ते. सोमवारी तारीख पडली आहे. ये काय गराणी. मंत्री साहेब, दे. अरे आज त्रिदेव सकाळी सकाळी इकडे. गुरुवार आहे का? नाही, शनिवार दिसतोय. बसा की राव, बसा बसा विठ्ठलराव. बोला. अरे चालले काय तुमच्या राज्यात? आमच्या पैशावर राज्य करता आणि आमच्याच माणसाला त्रास देता. आता विठ्ठलरावांनी आपली काही कमी सेवा केली का? हे बघा बाबूराव, या विठ्ठलरावची ना फार मोठी. अरे झाले असेल त्याच्या हातून कुठली मिस्टेक. झालेल्या या कामाच्या जोडीला होणाऱ्या कामाचा बिल जोडला असेल. अशी होती माणसाच्या हातून कधी कधी चुकी. त्यासाठी एवढा मोठा छळवाद करायचा हे काय बरोबर नाही मंत्री साहेब. एक मिनिट. हे बघा राव, आज फायनल सांगतो. तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं मी मंत्री झालो हे मी कधीच अमान्य केलं नव्हतं. केलंय का? नाही. पण एक गोष्ट मी बी सांगतो तुम्हाला का, या सगळ्यांच्या बदल्यात मी तुमची हजारो झंगाट दूर केलेत की राव. तुमच्या सगळ्यांच्या जमिनी याने करून दिल्या. कुणी केले हो? हा, देशी पासून सगळ्या बिअर बारची परमिट तुम्हाला दिली राव. मीच दिली की दिली. कारण काय तर ते माझ्या हातात होतं. पण कसं समजत नाही तुम्हाला? अहो, ही बाब न्यायालय प्रविष्ट आहे. ह्याच्यामध्ये मीच नाही, मुख्यमंत्री सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही राव. मग काय करू मी? काय करू मी? सांगा तुम्ही, मी काय करू? नगरसेवक पदाचा राजीनामा देऊ आणि झांझावाद होतो चूक काय? बोला तुम्ही. काय बोलता तुम्ही मंत्री साहेब? काय बोलता? चिडू नका विठ्ठलराव, चिडू नका. हा, जरा धीर धरा. ते काय म्हणतात ना इंग्रजीत, कूल डाऊन. कूल डाऊन. तुमच्या सगळ्यांच्या समाधानासाठी सांगतो नक्की का मी स्वतः विजिलन्सवाल्यांशी बोलतो. स्वतः फोन करतो आणि त्याच्या मायलाही केसच डिसमिस करायला लावतो. झालं? आणि ते हे केस डिसमिस करतील? त्यांचा का करणार नाही? अहो देसाई सगळेच काही ते ॲडव्होकेट पंडित सारखे नसतात हो. गा बसा. फक्त एक ध्यानात ठेवा, थोडा खिस्सा ढिला करावा लागेल. पैसे खर्च करावे लागतील ना? त्याला पर्याय नाही. करीन मी. 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000 रुपये खर्च करणार मी. पण केस माझ्या तर्फी व्हायला पाहिजे. तुम्हाला माझ्या तर्फी व्हायला पाहिजे. मग काम झालं म्हणून समजा राव. लगेच नमस्कार साबाई. राम राम विठ्ठलराव. बर, साहेब आहेत काय? आहेत पण जरा बिझी आहेत. बिझी आहे? अहो, मी साहेबांचा जास्त वेळ घेणार नाही. फक्त 10 मिनिटं. हॅलो सर. हां, विठ्ठलराव आलेले आहेत. अहो पण ते ऐकत नाहीत. ओके सर. बर, तुम्ही जाऊ शकता. बोला काय काम आहे? माफ करा साहेब, काय की खुर्ची बघितली की असंच होतो आम्हा राजकारणी माणसाचा. ही सवय सोडा आता. तुमची नगरसेवकाची खुर्ची फार दिवस टिकेल असं वाटत नाही मला. काय साहेब, कशाला गरीबाच्या मागे हात धुवून लागलाय आपण? सरकारी वकिलांनी इमानदार असायला पाहिजे असं काहीच नाही. खरं की काय? तर काय, तुमचे आधीचे साहेब लई राजा माणूस. एकदम धोरणी. वारा बघून पाड दिली आणि 5-50 लाखाची माया गोळा केली आणि पोरीला शिकायला इलाहीतलं पाठवलं. आणि बर, त्यांच्या जाऊ द्या हो, सोडा त्यांच्या. आपल्याबद्दल बोलूया. घ्या
घ्या, ठेवा ठेवा. थोड्या नाड्या ढिल्या सोडा म्हणजे काय. तुम्ही खोटी बिलं करून नगरसेवक निधीचा गैरवापर करताय आणि या बाबतीत मी तुम्हाला मदत करावीच तुमची इच्छा आहे. ते पाकिट उचला आणि निघायतून. दाराशी आलेल्या लक्ष्मीला लातडू नये. आणि हे पाकिट तुमच्याकरता नाही, तुमच्या मुलीसाठी आणलेलं आहे. माझ्या मुलीची काळजी तुम्ही करू नका. तिची काळजी व्हायला मी खंबीर आहे. चालू पडा इथून. कोर्टात जाऊन काय होणार आहे वकील साहेब. आपल्याला भेटायला यायच्या अगोदर मी सगळं मॅनेज करून आलोय बघा. कोर्टात काय नाही होणार. तुम्ही मात्र आपलं नुकसान करून घेतलं साहेब. येतो मी. राम राम. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सहस्त्रबुद्धींचा फोन आला तो 2 वेळा. तुम्हाला त्यांना परवाच्या मीटिंगबद्दल काहीतरी बोलायचं आहे. ठीक आहे, मी त्यांना नंतर फोन करतो. एक काम करा, त्या BMCच्या करस्पॉन्डंटची फाईल मला पाहिजे होती. ओके. आणि देसाईंचा सुद्धा फोन आला होता. ते तुम्हाला भेटायला येणार आहेत. मी आलोच. अरे देसाई साहेब, या 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 बसा बसा. थँक्स. काय अचानक येणं केलं? काय आम्ही सप्लायर लोक, माल द्यायला येतो आणि माल घ्यायला येतो. ते रिटा यांच्या पेमेंटचं काय झालं? मी त्यांचं पेमेंट गेल्याच आठवड्यात दिलंय. दिले का? ठीक आहे, तू काम कर, 2 चहा पाठव. ओके. देसाई साहेब, तुमचं पेमेंट तर मागच्या आठवड्यात झालं आहे. अहो मी कुठे म्हणालो की मला चेक नाही मिळाला म्हणून. मग पण काय, पुढचं पेमेंट मला जरा ॲडव्हान्समध्ये हवं. जरा अडचण आहे. काय देसाई साहेब, मी इकडे नोकर आहे, मालक नाही. कराराच्या अटी म्हणून मी तुम्हाला पेमेंट नाही देऊ शकत. उद्या बाबूराव शेटजीने मला जा विचारलं तर मी काय उत्तर देऊ? अहो तुम्ही त्यांची काळजी करू नका. त्यांच्याशी वार्ता करूनच मी इकडे आलो आहे. हो बाबूराव शेठ, नमस्कार. कोण, देसाई का? हां देसाई बोलतोय. कुठून बोलताय? अहो तुमच्या ऑफिसमधूनच बोलतोय. बर बर. हां नाही, जरा ते पेमेंटबद्दल जरा साहेबांना सांगा तुम्ही. द्या त्यांना. हां देतो ना, आहेत. या. हॅलो. हां साहेब, पंडित बोलतो. कृपा सदाशिवराव, देसाई आपले फार जुने सप्लायर आहेत. जरा चेक देऊन टाका, समजलं? ओके, ठीक आहे, मी देतो त्यांना चेक. बेटा, देसाईंचा चेक तयार कर. शेटजीने सांगितलं. हे इथे काढून टाक, ते तिथे काढून टाक. एका कपड्यासाठी अख्खं कपाट खाली करून ठेवायचं. आई स्कूल बॅग दे ग. देते, तू आवर पटकन. आई लवकर स्कूल बॅग दे ग. शूज तुझा नखरा पुरे कर आता. लाजो. अगं ते लूज होत आले. उभी राहा बघा, आता. बघा. ड्रायव्हर आलाय, वाट बघतोय. आणि ही 1 मिनिट इकडे ये. हे घे. ओके आई बाय. घे, घे, अगं, घे. दे लवकर लवकर. लाजो. आले. आली. हा घ्या टॉवेल. तुम्हाला टॉवेल घेऊन बाथरूम मध्ये जाता येत नाही का हो? मी टॉयलेटसाठी थांबलोच नव्हतो, मग तुझ्यासाठी थांबलो होतो. गेली नाही मुलगी शाळेत. पुरे झाला तुमचा फाजीलपणा. फाजील पण काय त्यात? तुम्हाला कधीही काही सुचत असतं. मुलांचं आवरून त्यांना शाळेत पाठवलंय. मंजुळाबाई आल्या नाही, घरातली सगळी कामं बाकी आहेत. सगळे आवरून मला दादाकडे जायचंय. मंजुळाचं काम मी करतो, दादाकडे मी जातो, पण माझं काम मीच करतो ना. बेशरम. ऐक माझं. अगं महत्वाचं डिसिजन घ्यायचंय. तुला बक्षीस द्यायचं आहे. तुझी दिशा असतो कांदा घाई. अरे अरे अरे, किती हा गोंगाट करताय? हा, केवढ्याने ओरडताय? हा वर्ग आहे की मासळी बाजार? आणि तुमच्या ओरडण्याचा आवाज प्रिन्सिपल साहेबांच्या ऑफिसपर्यंत येत होता. मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. ती म्हणजे आपल्या शाळेतर्फे एक डान्स प्रोग्राम करण्यात येणार आहे. आणि त्या प्रोग्राममध्ये जेवढे काही पैसे गोळा होतील ते सगळे पैसे गरीब आणि अनाथ मुलांची शाळा असते की नाही, त्याच्यासाठी मदत म्हणून देण्यात येणार आहे. तर आता बघूया हां, या कामाला कोण कोण मदत करणार? कोणाकोणाला डान्स येतो? हात वर करा बघू. वा, मग आता आपण असं करूया, तुम्ही की नाही उद्या शाळा सुटल्यावर 1 तास सगळ्यांनी थांबा. आपण तुमच्या डान्स स्टेप्स करून बघू. जो कोणी चांगला डान्स करेल त्याची निवड करण्यात येईल. आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पालकांना कल्पना द्या की तुम्हाला शाळा सुटल्यावर उशीर होईल.
कळलं? पप्पा आम्हाला की नाही डान्स प्रोग्राम साठी सिलेक्ट केले. आता आम्ही रोज उशिरा येणार हा. किती दिवस? प्रॅक्टिस संपेपर्यंत. मग अभ्यास कोणी करायचा? अगं पण तुम्हाला येतो का डान्स? काय ए काय हल्लीच्या डान्समध्ये नयन असं काय असतं? चार तर उड्या मारल्या, मानेला आचके दिले आणि थोडेसे हातपायाची कवायत केली की झालं. भाऊजी अगदी यांच्यासारखं बोललात. दादा तुला वाटतो तेवढा सोपा नसतो डान्स. तू जे म्हणतोस ना त्याला ब्रेक डान्स म्हणतात. हा तेच ते थोडं मोठं डान्स. काय हो तुम्ही उगा तसं बोलून मुलीने नाव उमेद करू नका. काय ग राधा, तुला येतो ना डान्स? तू घे ना यांची प्रॅक्टिस. नक्की. तशी पण मला शूटिंग नाहीये. मी घेते यांच्याकडनं प्रॅक्टिस करून. काय चला. तिघीन तर चांगलं मेत कुठं जमलेलं दिसतंय. मैं हारी जा जारी, मैं हारी जा जारी, मैं हारी जा जारी. काय ग आज पुन्हा दुधी? हलवा तरी कर मग. काय तुम्ही पण लवकर कसा? अरे आमच्या ऑफिस मधले कडकडे सध्या वाढले आहेत. मध्ये कॉर्पोरेशनची नोटीस आली होती. त्या संदर्भात एका वॉर्ड ऑफिसला भेटलो आणि मग घरी झालो. कशाबद्दल? काय नाही, आमची एक इमारत जे भूखंडावर उभी आहे ना, तो भूखंड म्हणे पालिकेचा आहे. तेव्हा ती इमारत पाडून टाका किंवा ती इमारत पाडण्यात येईल अनधिकृत बांधकाम म्हणून, आणि सगळा खर्च आमच्या कंपनीकडून वसूल केला जाईल असं ते म्हणताय. पण नगरपालिकेची भूमिका योग्य आहे? अयोग्य? आता तिकडे एवढी मोठी इमारत इकडे उभी आहे, बांधकाम चालू असेपर्यंत हे लोक झोपा काढत होते. आधी काहीतरी डोळ्यावरती कातडावर बसायचं आणि नंतर मग काहीतरी कारवाई केल्याचं नाटक करायचं. तुला सांगतो दादा, ही सगळी पालिका माणसांच्या हातात, सगळे पोलीस यंत्रणा माणसाच्या हातात. पण तरी सुद्धा बाहेरचे लोक इकडे येतात आणि अनधिकृत झोपड्या बांधतात आणि मग रेशन कार्डावरती सुद्धा आपलं नाव घुसवतात आणि पाणी, वीज, सगळ्या नागरी सुविधा फुकतात, अगदी आरामात लागतात. आणि आपले शंड हरामखोर पालिकेचे अधिकारी डोळे मिटून बसतात. काही हजारामध्ये स्वतःचं इमान विकतात. झालं तुमचं राजकारण सुरू? चला आता हातपाय धुवा आणि जेवून घ्या. अरे पण आधी मुलीने तर येऊ दे ना. या काल तुम्ही दोघेही फार सुंदर डान्स केला म्हणे. माझ्यातर्फे तुम्हाला एक सुंदर प्रेझेंट देणार आहे मी. आता का भाऊजी? त्या दिवशी मात्र तुम्ही त्या दोघींच्या नाचाला नाव ठेवत होता. माझा गाढवपणा कबूल करतो, मग तर झालं. पण मुलींच्या नाचाचं श्रेय मुलींना नाही, राधाला सुद्धा द्यायला हवं. तिच्यामुळेच इतक्या चांगल्या नाचू शकल्या. मी पेढ्यांचा पुडा टेबलावर ठेवल्यावर वकील साहेबांच्या अंगाचा पार्थिव पापड झाला. काय बोलताय? हो. आणि ते रागाने थरथर कापायला लागले. विठ्ठलराव, त्याच्याशी जास्त दिवस वैर पत्करणं तुम्हाला जड जाईल, परवडणार नाही. आणि काय राजकारणात जर टिकून राहायचं असेल, मोठ्या पदाला म्हणजे नगरसेवकापेक्षा मोठ्या पदाला जायचं असेल, तर एवढी जिद्द ठेवून चालत नाही हो. चेअर्स. काय देसाई बाबूराव, बरोबर का नाही? अहो, जेव्हा राजकारण आणि 2 नंबरचे धंदे हातात हात घालून काम करतात ना, तेव्हा लवचिकपणा असलाच पाहिजे. अहो आता आपलंच घ्या की, दुधाच्या भेसळीपासून सुरू झालेलं आपलं काम थेट सिमेंटच्या भेसळीपर्यंत जाऊन पोहोचलं की राव. आहे का कुणाला कल्पना आहे? अहो मोहिते साहेब, जरा तोंडाला आवर घाला की. अहो ही सगळी मंडळी आपली असली म्हणून काय झालंय? बाबूराव शेठ, का मोहिते साहेबांना दम भरताय? अहो तुम्ही दोघे जे काय 2 नंबरचे धंदे करताय त्याची सगळी कल्पना आम्हाला आहेच की. पण आमच्याकडून कधीही दगाफटका होणार नाही. तेवढा विश्वास आहे की द्यायचा आहे तुमच्यावर?
म्हणूनच तर आपल्या 2 नंबरच्या सगळ्या कामांची फाईल मोठ्या विश्वासानं मी तुमच्याकडे दिली ना. ती फाईल आमच्या जंगलातील हवेलीवर कडे कोट बंदोबस्तात ठेवली आहे. काय पण काळजी करू नका. उचला ग्लास आणि चांग भलं करा. चांग भलं. सिट डाऊन. थँक्यू टीचर. आज अभ्यासाला सुरुवात करायच्या आधी मी तुम्हा सर्वांना खुशखबर देणार आहे. ती म्हणजे आपल्या शाळेने जो स्टेज शो प्रोग्राम केला होता की नाही, त्याच्याबद्दल शाळेच्या ट्रस्टींनी तुम्हा सर्व मुलांना पिकनिकला नेण्याचं ठरवलं आहे. आणि आपल्या शाळेला सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून पुरस्कार सुद्धा जाहीर झालेला आहे. तर आता तुम्ही काय करायचं, प्रत्येकाने आपापल्या घरी जाऊन घरच्यांचं उद्या परवानगी पत्र घेऊन यायचं. आपल्याला पुढच्या रविवारी पिकनिकला जायचंय. सुका ब्रेड नको खाऊ, हिला बटर लावून दे ग. हे घे. ती ऐकते कुठे माझं. तुला काय हवंय? बहिणी लवकर काहीतरी खायला दे, मला खूप उशीर झालाय. आमची घाई नेहमीची. आत्या तू आज शूटिंगला कुठे जाणार? महाबळेश्वरला. अय्या किती मज्जा ना. मस्त जागा माहितीये का, तुझ्या बहिणीला मी हनीमून साठी तिकडेच घेऊन गेलो होतो. काय ग आठवतं ना काय आपण एन्जॉय केलं होतं ते? हो चांगलं आठवतं. तुम्हाला आठवतं का? काय? येताना कपड्याची बॅग विसरले होते आणि घरी आल्यावर मला विचारता बॅग कुठे आहे म्हणून. नशीब बायकोला नाही विसरले. नाही पुढच्या वेळेस आपण गेलो ना की तुला पण विसरून येऊ. हा नाही भाऊजी, नाही तर मग शोधत बसाल बायको कुठे म्हणून. नाही. बायकोला शोधण्यापेक्षा मला वाटतं मग नवीन बायको केलेली जास्त सोपं नाही का? हो दुसरी करणार. तोंड बघा आरशात. घ्या. पप्पा आम्हाला की नाही स्कूल बदना पिकनिकला नेणार आहे. कुठे? जागेचं नाव नाही सांगून खूप लांब. सकाळी जाऊन आम्ही रात्री येणार. आम्हाला डब्याला काय देणार? काय हवंय तुम्हाला? पुलाव, उकडलेली अंडी, इडली, डोसा, ऍपल्स, सँडविच, समोसा. पिकनिक 1 दिवसाची की 10 दिवसांची? हे बघा पिकनिकला जा पण अजिबात मस्ती करायची नाही. टीचरचं ऐकायचं समजलं आणि एकमेकांचा हात सोडायचा नाही. पण इथे तर काही दिसतच नाही ग. डॅडी आपल्याला ओरडतील. आपण एक काम करूया, आपण तिला फटका करूया आणि एकमेकांनाच करून देऊया. मी खाली आणते. जा.
थांबा मी देवी आहे. मला फुलं आवडतात. मी तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. ते काय बाळांनो, मला एका स्त्रीने दिला. वेळेला त्या अंगाला किंवा मूर्तीला पवित्र हातांचा स्पर्श होईल तेव्हा तुला यातून मुक्ती. बाळांनो, मी तुम्हाला काय आशीर्वाद देऊ? मला पटत नसेल तर मी स्वतः तिथे तुम्हाला करतात. मी स्वतः पटवून देते. माझी दिलेली ही शक्ती इथे जाईल. जा बाळांनो, आता तुम्ही तुमच्या टीचरकडे जा. रीमा, प्रीत, रीमा. टीचर, काय ग, कुठे गेलेलात दोघी? कपडे बघ तिचे. कुठे गेला होतात मला सांग. बोल अरे ना, न सांगता बोल. कुठे गेला होता तुम्ही? आता चला, उशीर झालेला आहे. कळलं ना? सॉरी, ऑलवेज सॉरी. चला लवकर लवकर आता. आत्या उठ उठ. आत्या उठ ना. आत्या उठ उठ. आत्या आत्या, आमचं ऐकून घे. माझी चांगली झोप खराब केली दोघींनी. आत्या, आलं मी सहलीला जाऊन आलो ना, तर आम्ही एक फुलपाखरू बघितला. आम्ही त्याला पकडायसाठी त्याच्या मागे गेलो आणि आम्ही एका खंडरात अडकलो. मी तुम्हाला आजपासून असं वरदान देते की या संसारातील सगळे जिवंत पशु, पक्षी, झाड, झुडप, प्राणी या सगळ्यांची भाषा तुम्हाला कळू शकेल. छे, म्हणे देवी प्रकट झाली आणि वरदान पण दिलं. खरंच आत्या, आम्ही तुला खरंच सांगतोय. असं कधी असतं का? तुम्हाला दोघींना ना वेळ लागले. झोपेत स्वप्न बघितलं असेल तुम्ही दोघींनी. आत्या, हे स्वप्न नव्हतं ग, हे खरं होतं. बरं झालं तुम्ही दोघींनी मला येऊन सांगितलं. दुसऱ्या कुणाला सांगितलं असतं तर वेड्यात काढलं असतं तुम्हाला. मूर्ख कुठल्या. चांगली माझी झोप पण खराब केली. झोपा आता. ह्या मानवाचं काही खरं नाही बुवा. स्वतःच्या स्वार्थासाठी तो वाटेल ते करतो आणि पापाचा वाटेकरी होतो. का रे बाबा, असं का बोलतोस? आता हेच बघ, या मारवाड्यानं काल 40 तोळे सोनं आणलंय. ते सगळं सोनं आज रात्री चोरीला जाणार आहे. मग आपलं आयुष्य मानवापेक्षा खूपच चांगलं आहे म्हणायचं. जाऊ दे, मरू दे त्या मानवाला. आपण आपला घास शोधायला जाऊया. ऐकलंस का ते कबूतर काय बोलले? आपल्याला ही चोरी थांबवायला हवी. पण कशी थांबवणार? आत्या तर आपल्यावर विश्वास ठेवत नाही, मग दुसरे कोण ठेवणार? आयडिया, आपण जाऊन इन्स्पेक्टरला सांगूया. चल.
टिळकनगर पोलीस स्टेशन. ए बघ ए. काय चाललंय? छे. हॅलो. हॅलो पोलीस अंकल, आमच्या इथं सोनाराच्या दुकानात चोरी होणार आहे. ए आम्ही या देशाचे नागरिक बोलतोय. ए पोरी काय मस्करी लावले? चल फोन ठेव खाली. चल आत्याला सांगूया. आत्या आम्ही तुला काहीतरी सांगू. आज आम्ही शाळेतनं येताना 2 कबुतरांचं बोलणे ऐकले आणि ते एकमेकांना सांगत होते की आज रात्री 7 दरोडेखोर येणार आणि सोनाराच्या दुकानात चोरी करून जाणार. आणि ते सर्व सोनं नेणार आहेत. अच्छा, आज रात्री हो 7 दरोडेखोर हो सोनाराच्या पेढीवर दरोड घालणार आहेत. आणि सगळं सोनं चोरणार. हो तुम्हाला दोघींना वेड लागलाय. नाही आत्या, आम्ही तुला खरं सांगतोय. आम्ही खरं सांगतोय. ऐक ना आमचं प्लीज. प्लीज आत्या, आम्ही खरं सांगतोय. उठा आणि हातपाय धुवून घ्या. आत्या आम्ही खरं सांगतोय. उठा आणि आवरून घ्या. चला उठा. शी बाबा चला. म्हणे कबूतर बोलले. ओ माय गॉड. अगे वाचलंस का? आपल्या नाक्यावरच्या सोनाराच्या पेढीवर दरोडा घातला कोणतरी. मला आजकाल कोणाचा भरोसा राहिला नाही. हॅलो. काल मध्यरात्री सोनाराच्या पेढीवर दरोडा पडून 40 लाखात सोनं चोरीला गेलं. आत्या आम्ही सांगत होतो की नाही. आत्या आम्ही सांगितलेलं ते झालं की नाही. आता तर आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव. तुम्ही दोघी आता गप्प बसा, आपण नंतर बोलू. थँक्यू मिस्टर सहस्रबुद्धे. तुम्ही जर मदत केली नसती तर आमच्या कंपनीचं लाखो रुपयाचं नुकसान झालं असतं. मी आमच्या कंपनीच्या वतीनं तुमचे आभार मानतो. त्यात आभार कसले मानायचे साहेब? मी माझं काम केलं. नाही असं कसं. तरीसुद्धा आमचे शेटजी आता दिल्लीला गेले. ते आल्यानंतर त्यांच्या कानावर मात्र मी घालणार आहे. एक मिनिट. हॅलो. हा सर, शेटजी आलेत. अच्छा, व्हेरी गुड. बरं झालं शेटजी तिकडे येत आहेत. हो. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. वा सदाशिवराव, तुमच्या अक्कल हुशारीची तारीफ केली पाहिजे. आज तुमच्यामुळे आमच्या कंपनीचे लाखो रुपये बुडता बुडता वाचले. शेटजी खरं तर तुमच्या शाबासकीचे शस्त्रबुद्धी सुद्धा भागीदार आहेत. त्यांनीच कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांची चर्चा करून राखीव भूखंडावरलं आपलं बांधकाम अधिकृत करून टाकलं. बोला सहस्त्रबुद्धे, आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो? आपल्या कॉम्प्लेक्सचं सर्व कॉन्ट्रॅक्ट आम्हाला मिळावं हीच इच्छा. दिलं. सर्व कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच दिलं. थँक्यू सर. पण आपण जे कन्स्ट्रक्शन करतोय ते स्पेसिफिकेशन प्रमाणे आहे ना? हे तुम्ही तुमच्या मित्रांना विचारा. आमचं काम फक्त पैसे देणं. बरं मी आता चलतो, माझी महत्वाची मीटिंग आहे. बरं. हां, बाय द वे मिस्टर सदाशिवराव, आजपासून मी तुम्हाला आमच्या कंपनीचे चीफ इंजिनियर म्हणून प्रमोशन देतो. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. ऑल द बेस्ट. अभिनंदन मिस्टर पंडित. थँक्यू. वहिनी, राधा लवकर खाली या. सीमा बाहेर ये. ए अभ्यास चाललाय काय? काय बसतेस? फिल्मफेअर. अहो काय झालं एवढं ओरडायला? हा सगळी मग सांगतो. पूजेच्या दिवशी तू प्रोग्राम करायचा. हा अरे वा, काय भाऊजी आज काय विशेष? हा आज मी एकदम खुशीत आहे. माझा मूड अगदी झकास आहे. हे बघ सीमा, प्रीती, राधा, आपण आज रात्री जेवायला बाहेर जायचंय. का? ओ रिअली? काय विशेष? विशेष? अरे आज मला प्रमोशन मिळालंय चीफ इंजिनियर म्हणून. कॉंग्रॅट्स. थँक्यू. दादा, पण नुसतं जेवणावर चालणार नाही, फिल्म पण दाखवावी लागेल. ठीक आहे, सिनेमा सुद्धा दाखव. मला शरारा आणि स्कर्ट हवाय. मला ओके सगळ्यांना सगळं मिळेल, कळलं?
तू जर आत चल. आत कशाला? अरे हो, एक विसरलोच. ऑफिसमध्ये सगळेजण पार्टी मागतायत. मग काय करायचं? केव्हा द्यायची? भाऊजी हे 3 दिवसानंतर दिल्लीहून येत आहेत. हे आले की सगळ्यांना बोलूया. आपल्याला पूजा पण करायची आहे, त्या निमित्ताने होईल. करेक्ट. हा, गुड आयडिया, गुड आयडिया. त्या दिवशी देऊ. ए चल ना आत चल. पण काय आतमध्ये? अगं जा, एवढ्या प्रेमाने बोलत आहेत. काहीतरी गिफ्ट आणले असेल स्पेशल. शाहरुख खान एक मिनिट. तुझं काय? जाऊ आता का? जाते अगं ना. कामं पडली आहेत. अहो झालं की पोळ्या झाल्या, भाजी झाली, कुकर झाला, वरण मात्र फोडणीला टाकायचंय, दूध पण गरम करून झालं. तुला ना नेहमी कारण हवी असतात. नाही हो, विरजण पण लावले मी. सगळी कामं झाल्यात. हा ठीक आहे, जा. धाकल्या वहिनी साहेबांनी जायला सांगितलं. कळलं, जा. कारण हवी असतात नुसती. आत्या आम्ही तुझी शूटिंग बघायला येऊ? नाही हा, आपण पूजेचं प्लॅनिंग करायचं. दादा एक मिनिट. तुझं काय? यांनी मला काय दिलं बघा. मस्त आहे ग, खूप छान आहे. एक घालून दाखवायचं. आता नाही, पाडव्याला घालणार आहे. हळू हळू हळू. हा हा हा, कळलं कळलं. हा हे बरं आहे. आपल्याला आपल्याला मात्र पिक्चर सेट. अरे वा, आले हो. अजून काहीतरी बाकी आहे वाटतं. अगं ये लवकर. आले आले. जा घालून ये. हा, आपण काय बोलत होतो तुझ्या प्रोग्रामचं? उद्या. हा उद्या उद्या. अभ्यास कोण करणार? दादा हे पंडित भवानी शंकरजी यांच्याकडे मी नृत्य शिकते. नमस्कार. बरंच ऐकलं तर तुमच्याबद्दल. क्या बात आहे. हिच्याकडून या, आपला साथ सांभाळा. जा. बसा आता. या निमित्तानं आज नवीन डान्स बघूया.
काय ग हे तुमच्या दोघींचं अक्षर का बिघडत चाललंय? अरे अरे, आजकालचे विद्यार्थी किती वाईट आहे. आपल्या शिक्षकांच्या पर्स मधले पैसे चोरणे योग्य आहे का? या चिंगीने की नाही टीचरच्या पर्स मधले पैसे चोरले. तू टीचरच्या पर्स मधले पैसे चोरले ते मला दे. आम्ही कोणाला नाही सांगणार की तू टीचरच्या पर्समधले पैसे चोरले. चालेल, पण तुम्हाला कसं कळलं की मी पैसे चोरले? ते आमचं सिक्रेट आहे. पिंकीची कहाणी ऐकून ना काय सुचतच नाहीये का मला पण आपण त्यासाठी काय करू शकतो? आज लॉटरी खुलेगी, लॉटरी खुलेगी, लॉटरी लॉटरी घ्या लॉटरी. 10 रुपये खर्च करा, लाखो कमवा, लाखो कमवा. आज शेवटचा दिवस, उद्या लखपती व्हा, लखपती व्हा, लखपती व्हा. लॉटरी खुलेगी, लॉटरी. 10 रुपये खर्च करा, लाखो कमवा, लाखो कमवा. बोल बेटा. काका, आम्ही याच्यातली कुठली तिकीट घेतली तर आम्हाला बक्षीस मिळेल? हे जर मला समजलं असतं तर मी नसतो का लखपती झालो. हे तू ते तिकीट घे ना ग. नाही, तू घे. कुठलं घेऊ? वरच्या रांगेतील चौथ्या गठ्ठ्याचं पहिलं तिकीट. वरच्या रांगेतील चौथ्या गठ्ठ्याचं पहिलं तिकीट. हे द्या. थँक्यू अंकल. तुम्हाला सुद्धा थँक्यू. आज खुलेगी, आज खुलेगी. प्रीत, रीमा, इथे आम्ही तुझ्या आजीला भेटायला आलोय. आजोबा, हे घ्या. काय आहे? ही लॉटरीची तिकीट आहे. ही जर तुम्ही घेतली तर तुम्हाला बक्षीस मिळेल. पिंकीला आनंद होईल. मेहनतीनं जेवढं मी मिळवलं ते सगळं गेलं.
आता नशिबाच्या असल्या भाकड गोष्टीवरती माझा विश्वास नाही. आजोबा प्लीज तुम्ही घ्या, आम्हाला बरं वाटेल. ठीक आहे. मुलींच्या भावनांची कदर करून मी ह्यांना तिकीट ठेवायला सांगते. अहो घ्या ते तिकीट. चिंगी आम्ही येतो हा. हाताचा फोटो ए कोण आहे सर? शट अप. ही अशी ड्युटी करताय? तुम्हाला शरम वाटली पाहिजे माने. सॉरी सर. सॉरी गेलं खड्ड्यात. हे काय हा टेबलावर अशी ही खाण? हे पोलीस स्टेशन आहे का लेडीज बिअर बार? पुन्हा असं नाही होणार. तुम्ही इथे दारू पिऊन ड्युटी करताय आणि तिथे तुमचा स्टाफ लॉकअप मध्ये आरोपींबरोबर जुगार खेळतो. सॉरी सर. शट अप. मी आत्ताच तुम्हाला मेडिकलला पाठवतो आणि कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट मध्ये त्याचा उल्लेख करतो. सर पण तुमच्यासारखे बेजबाबदार अधिकारीच पोलिसांचं नाव खराब करतात. तुमच्यासारखी किड साफ झाल्याशिवाय खात्याचा कारभार सुधारणार नाही. चुकलं सर. माने तुम्हाला माहित आहे तुमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका आठवड्यात 2 मोठ्या केसेस झालेल्या आहेत. यानं तुमची झोप उडायला हवी होती आणि तुम्ही खुशाल दारू पिऊन झोपा काढताय. आता तुम्ही या 2 केसेस बद्दल केलेले रिपोर्ट घेऊन माझ्याकडे या. हॅलो साहेबांना फोन द्या. अरे माने आमचे मित्र असून या मोहितांचं तुम्ही का बरं समान ही मात्र
पूजामध्ये मजा बाकी सगळे आजोबा आजोबा तुम्ही हे काय करताय? तुम्ही माझ्यासाठी लक्ष्मीचा अवतार आहात. तुम्ही दिलेल्या तिकिटावर मला 1 लाखाचं बक्षीस मिळालं. मी माझ्या चिंगीची फी भरू शकलो. मी कर्जमुक्त झालो. आता माझा बंद पडलेला केबलचा धंदा पुन्हा सुरू होईल. तुम्हाला कसल्याही मदतीची आवश्यकता भासली तर मला सांगा. मी तुमच्यासाठी प्राण द्यायला सुद्धा तयार आहे. चिंगीला आनंद मिळाला तेच आमचं बक्षीस. श्यामनी माझी मॅथची वही घेतली आहे. 3 दिवस झाले त्यांनी परत दिलीच नाही. अगं पण तुमच्यातल्या तर उद्या हवी आहे ना. मग चल आपण त्याच्या घरी जाऊया. चल. ए मुलींनो, तुम्ही ज्या श्यामला भेटायला जाताय ना तो नागोबाच्या चावण्यानं मेलाय. पण त्याच नागोबानं त्याचं विष चोखलं तर मात्र तो जिवंत होऊ शकतो. म्हणून सांगतो, जा लवकर जा, उशीर करू नका. त्याच्यावर अंतिम संस्कार होण्यापूर्वी स्मशानात